नमस्कार. राज्य निवडणूक आयोगातर्फे कॉप म्हणजे सिटिझन्स ऑन पॅट्रोल, मराठीत म्हणायचं झालं तर जनतेची गस्त किंवा जनतेची नजर, ह्या आचारसंहिता भंगाच्या तक्रार दाखल करण्याचा मोबाईल ॲप्लिकेशन, एक मोबाईल ॲप विकसित केलेलं आहे. त्याबद्दल आपण यात माहिती घेऊया. आता सर्वप्रथम कॉपचा हेतू. तर कॉपचा हेतू असा आहे की प्रामाणिक व जागरूक नागरिकांसाठी तक्रार दाखल करण्याची अत्यंत सोपी आणि सुटसुटीत अशी सुविधा ह्याच्यात उपलब्ध करून दिलेली आहे. पारंपरिक पद्धतीने तक्रार दाखल करायची असेल तर तुम्हाला नावानिशी अर्ज करावा लागत होता किंवा तिथे त्या कार्यालयात जाऊन अर्ज द्यावा लागत होता. अशा अनेक तऱ्हेच्या गोष्टी होत्या. मोबाईल ॲपद्वारे तुम्ही जिथे असाल तिथून तक्रार पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. दुसरं असं की तक्रारदाराचं नावाची पूर्ण गुप्तता पाळण्यात येते, किंबहुना या ॲपमार्फत तक्रार दाखल करण्यासाठी तुम्हाला तुमचे नावही देण्याची आवश्यकता नाही. तिसरी सर्वात महत्वाची गोष्ट की अनुचित प्रकार समोर घडत असताना त्याच वेळेला त्याचा फोटो काढून त्या अनुचित प्रकाराचा तक्रार दाखल केली जाऊ शकते. आणि जेव्हा ही तक्रार अशा प्रकारे फोटो काढून पाठवली जाते तेव्हा त्याचा अक्षांश रेखांश म्हणजे लॅटिट्यूड लॉंगिट्यूड हा कॅप्चर होतो. त्याच्यामुळे जेव्हा ही तक्रार अधिकाऱ्यांकडे जाते तर नक्की कोणत्या ठिकाणावरती हा अनुचित प्रकार घडत आहे हे त्यांना तात्काळ कळतं. त्यानंतर अंमलबजावणी करणे अधिकाऱ्यांना ही तक्रार जशी दाखल होते तशी इमिजिएटली त्याचं त्यांना नोटिफिकेशन जातं. आणि खूप महत्वाची गोष्ट म्हणजे रिस्पॉन्स टाइम ऑफ ऍक्शन, म्हणजे त्या आलेल्या तक्रार म्हणजे घटना घडत असताना घटनेची तक्रार दाखल करणे आणि त्या आलेल्या तक्रारीवरती ऍक्शन घेणे, ह्याच्यामध्ये जो पूर्वी कालावधी व कालपवय व्हायचा त्या सर्वावरती या ऍपद्वारे पूर्णपणे नियंत्रण करण्यात आलेलं आहे आणि परिणामकारक कारवाई व्हावी या दृष्टीने हे पाऊल उचलण्यात आलेलं आहे. आता हे कॉप ऍप्लिकेशन कोण कोण वापरतात तर ते सर्वप्रथम नागरिक आणि मतदार वापरतात. त्याच्यानंतर निवडणुकीचे अधिकारी, पोलीस अधिकारी, राजपत्रण शुल्काचे अधिकारी, महसूलचे अधिकारी, आयकरचे इत्यादी विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी हे ऍप वापरणार. त्याच्यामुळे तुम्ही ज्या ज्या प्रकारची तक्रार कराल त्या त्या प्रकारचे अधिकारी तिथे ताबडतोब जाऊन ऍक्शन घेऊ शकतील. मद्य वाटपाची तक्रार असेल तर उत्पादन शुल्काचे अधिकारी जातील, पैसे वाटपाची तक्रार असेल तर इन्कम टॅक्सचे अधिकारी जातील, पोलिसांचे अधिकारी जातील. जशा प्रकारची तक्रार असेल त्या प्रकारचे अधिकारी तिथे पोहोचू शकतील अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यानंतर तिसरे वापरकर्ते आहेत ते म्हणजे राज्य निवडणूक आयोग, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्त. हे संनियंत्रण ठेवतात. संनियंत्रणाच्या दृष्टिकोनातून ते या ऍपचा वापर करणार आहेत. नोंदणीकरण प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. अँड्रॉइड फोन प्रथम घ्या. तुमच्या स्वतःकडे अँड्रॉइड फोन नसेल तर तुमच्या कोणी नातेवाईकाकडे, शेजाऱ्या पाजाऱ्याकडे, मित्राकडे किंवा घरामध्ये मुला मुलीकडे कोणाकडे अँड्रॉइड फोन असेल तर तो फोन तुम्ही तक्रारीच्या कालावधीत तुमच्याकडे घेऊ शकता आणि त्याद्वारे हे तक्रार नोंदवू शकता. सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअरवर ह्या ठिकाणी जाऊन कॉप डाउनलोड करून घ्या. तो कॉप म्हणून जे मोबाईल ऍप्लिकेशन इन्स्टॉल करा आणि स्वतःची नोंदणी करा आणि तक्रार दाखल करण्यासाठी सज्ज व्हा. तर हे आहे गुगल प्ले स्टोअर. हे ते जा प्रथम. त्याच्यानंतर कॉप सिटिझन ऑन पेट्रोल वेब्रोस्कॉप अशा प्रकारचं जर तुम्ही सर्च केला हे कॉप सिटिझन ऑन पेट्रोल येईल. हे डाउनलोड करून घ्या. डाउनलोड केल्यानंतर रजिस्टर या ठिकाणी गेलात तर अशा प्रकारे माहिती तुम्हाला भरावी लागेल. तुमचा ईमेल आयडी भरावा लागेल, तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड. म्हणजे ह्या दोनच गोष्टी तुम्हाला द्याव्या लागतात, ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर. ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर देण्याची याकरता गरज आहे तुमच्या तक्रारीची एक्नॉलेजमेंट, तुमच्या तक्रारीवर घेतलेली ऍक्शन, हे सर्व गोष्टी तुम्हाला SMS द्वारे, ईमेलद्वारे आणि ऍपच्या मेसेजद्वारे पुरवण्यात येणार आहे, तात्काळ मिळणार आहे. त्याकरता हे देणं आवश्यक आहे. बघा इथे कुठेही नाव घेतलं जात नाही तक्रारदाराचं. सबमिट बटन दाबल्यानंतर अशा प्रकारची विंडो ओपन होईल. आता हे तुम्हाला लॉग इन विंडो आहे. इथे तुम्ही लॉग इन करा, तुमचा ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर टाका आणि तुमचा पासवर्ड टाका आणि लॉग इन. इथे लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारची विंडो ओपन होईल जिथे इथे कॅमेऱ्याचं बटन असेल आणि इथे या ऍप बद्दल थोडक्यात माहिती दिलेली आहे. जेव्हा तुम्ही हे लाल प्रकारचं बटन त्यावेळेला तुमचा कॅमेरा ऑन होईल. इथे कॅमेऱ्याचं बटन असेल आणि समोर तुमच्या अनुचित प्रकार घडत आहे तो दिसेल. प्रॉपरली फोकस करा आणि हे लाल बटन दाबा. ते दाबल्यानंतर अशा प्रकारे हा फोटो तुमचा इथे दिसेल. तुमचे अक्षांश रेखांश इथे दिसतील आणि दिनांक आणि वेळ इथे दिसेल. हे सगळ्या गोष्टी पाहून मग तुम्ही नेक्स्ट क्लिक करा. तुम्हाला जर वाटला फोटो योग्य तऱ्हेने आलेला नाही तर तुम्ही कॅन्सल करा आणि पुन्हा फोटो मारा. त्यानंतर नेक्स्ट गेल्यानंतर तुम्हाला आचारसंहिता भंगाचे 20 प्रकारच्या तक्रारी दिसतील. त्यातला तुमचा जो प्रकार असेल, पैसे भेट, वस्तू वाटप, मद्य वाटप वगैरे अशा प्रकारच्या, ते क्लिक करा आणि नेक्स्ट. त्यानंतर बॉक्समध्ये त्या तक्रारीबद्दलची थोडक्यात माहिती लिहा. त्यानंतर सेव्हिंग आणि प्रोसेसिंग अशा प्रकारचा मेसेज येईल.
याचा अर्थ की तुमची तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. आता या गोष्टी लक्षात ठेवा की जर सर्व नागरिकांनी या कॉपचा वापर केला तर निश्चितच एक मोठा क्रांतिकारी बदल भारतात घडणार आहे. अशा प्रकारचे ऍप्लिकेशन हे क्रांतिकारी असं पाऊल आहे आणि ह्यामुळे निवडणुका निर्भय, मुक्त, पारदर्शक वातावरणात पार पाडण्यात मोठा हातभार लागणार आहे, मोठी मदत होणार आहे. तक्रारदारांना तक्रारीची पोच SMS, मेल व ऍप मेसेजद्वारे तात्काळ मिळते. तक्रारदाराची सर्व माहिती गुप्त ठेवली जाते. तक्रारीवर तात्काळ कारवाई केली जाते. केलेल्या कारवाईचा अहवाल तक्रारदारांना SMS, मेल व ऍपद्वारे तात्काळ मिळतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या वेळेला निवडणुका संपतील त्यावेळेला ज्या सच्चा व प्रामाणिक नागरिकांनी तक्रार केली होती आणि त्यांच्या तक्रारीमुळे मोठी कारवाई करणं शक्य झालं, त्यांचा आयोगाकडून यथोचित सत्कार आणि गौरव केला जाणार आहे. तसेच हेही लक्षात ठेवा की जर काही खोट्या तक्रारी, क्षुल्लक तक्रारी, खोडकर तक्रारी, बनावट तक्रारी दाखल करत असतील, अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना फक्त त्रास सहन करावा लागत असेल, अशा तक्रारदारांविरुद्ध देखील सक्त कारवाई करण्याचे उपाय करण्यात आलेले आहेत. धन्यवाद.